नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 18 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. आजी लीलाला रूममध्ये बोलवतात. लीला येते. लीला विचारते, आजी मला का बोलवलं? काही काम करायचं का? काय करायचं असेल तर सांगा, मी करते. तर आजी म्हणतात, नाही लीला, काही काम नाहीये, तू 2 मिनिट थांब. आजी दागिन्याचा बॉक्स घेऊन येतात आणि लीलाला म्हणतात, लीला, हे दागिने मला माझ्या सासूबाईने दिले होते. आता हे दागिने तुझे. लीला ते दागिने घ्यायला तयार नसते. आजीला म्हणते, आजी, हे दागिने तुमच्याकडे राहू द्या. अहो, जेव्हा वाटेल तेव्हा मी घेत जाईन आणि घालत जाईन आणि परत तुमच्याकडे ठेवत जाईन. आजी म्हणतात, नाही लीला, हा घरचा मान आहे, हा तुला मिळायलाच हवा. हे दागिने तुझे आहेत, तुला मिळायला हवेत. लीला ते दागिने घेते आणि तिच्या रूममध्ये जात असते. लक्ष्मी, सरू हे बघतात तर दोघी लीलावरती हसायला लागतात. सरू म्हणते, बघितलं ना लक्ष्मी वहिनी, कशात काही नाही आणि जहागीरदाराची सून झालीये. लगेच लक्ष्मी पण म्हणते, एखाद्याला कळायला हवं, समोरच्याने कितीही लाड केले तर स्वतःची लायकी काय आहे ना हे समजून घ्यायला हवं आणि त्याप्रमाणे वागावं. लीलाच्या डोळ्यात पाणी येतं. तिला हे सगळं आवडलेलं नसतं. लीला रूममध्ये येते, दागिने बाजूला ठेवते आणि रडते. एजे तिथे येतो आणि लीलाला म्हणतो, लीला, काय झालंय? तू गप्प गप्प आहेस आणि तू रडतेस, काहीतरी झालंय ना? कोण काय बोललं, लवकर सांग. लीला म्हणते, एजे, मी तक्रार नाही करत, पण हे दागिने बघा ना, हे आजीने मला दिले आहेत आणि एजे, माझी लायकी तरी आहे का हे सगळं दागिने घालायची? मी आजींना म्हणलं, मला नको आहेत दागिने, मला वाटेल तेव्हा मी घेईन, पण आजी पण ऐकतच नाहीत. माझी लायकी नसताना दागिने कसं काय ठेवून घेऊ शकते मी? मला वाटतं एजे, मी चुकते, मी या लग्नाचा गैरफायदा घेते. एजे लीलाला समजावतो. तो म्हणतो, लीला, या नात्यामध्ये तू खूप पुढे आलीये आणि फक्त पुढे नाहीये ग, तू माझ्या आईला खुश ठेवते, तिला आनंदी ठेवतेस. आणि लीला, सोनं म्हणजे काय असतं ग? एक धातू आहे आणि सोन्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं ते माणसं. आणि तू सगळ्या माणसांना धरून आहेस ना, बास झालं. बाकी आपल्याला काहीच नकोय. हे दागिने राहू दे तुझ्याकडे. एजे लीलाला समजावून तो बाहेर जात असतो. लीला म्हणते एजेला, थँक्स एजे, थँक्यू सो मच. लीला असं प्रेमाने बोलल्यावर एजेच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल येते. तर एजे म्हणतो, इट्स ओके म्हणून तिथून निघून जातो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.